कांद्याला 1500 रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान ज्या शेतकऱ्यांनी मार्केटला मका विकलेला आहे त्या शेतकऱ्यांना भावाप्रमाणे नुकसान भरपाई। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आता आपण बघत तर येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी आक्रमक झाले असून यावेळी येथे या शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले। आपल्यासोबत काही शेतकरी काय सांगाल की काय मागणी? मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे 7/12 कोरा करावा। बेभावात विकलेल्या कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटलने अनुदान द्यावे। 31 मार्च 2026 रोजी बंद झालेले मक्का खरेदी केंद्र नाफेडचं ते पुन्हा चालू करावे आणि ज्या शेतकऱ्यांनी नोंदवलेलं आहे त्यांना पूर्णपणे त्याचा लाभ मिळावा या प्रमुख मागण्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेले आहे। अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहे, काय सांगाल की काय अजून प्रमुख मागण्या आहे तुमच्या? आमच्या मागण्या कांद्याला अनुदान मिळालं पाहिजे। मकाची कमी आम्ही 1100 पासून 1400 लोक मका ओपेले, असे 50% शेतकऱ्यांना मका ओपेले। खरेदी संघामध्ये नंबर नाही लागल्यामुळे त्यांना 2400 रुपयांना भाव अनुदान मिळालं पाहिजे। त्याच्यानंतर आमची मेन मागणी पाटाचं पाणी खेडीच्या तळ्यात टाकून आणि ते पाणी टाकून तिथे 2 किलोमीटर लिफ्ट 50 गावाचे हे करोडो शेतकरी आहे। कोळगावचा बांधारा उंच झाला पाहिजे, एक छोटा बांधारा आहे। एकूणच बघितलं तर कांद्यासह मक्याला अनुदान द्यावे अशा विविध मागण्या करता येवल्यातील राजापूर येथील शेतकऱ्यांनी तीव्र स्वरूपात रस्ता रोको आंदोलन केल्याच्या वेळी दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।